पिंपळगाव बहुला ते पेगलवाडी आणि घोटी ते त्र्यंबकेश्वर या कुंभमेळ्यासाठी प्रस्तावित रस्त्यांच्या कामांसाठी नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं NMRDAने शेतकऱ्यांच्या घरांवर, व्यवसायांवर आणि शेतजमिनींवर अतिक्रमण ठरवत कारवाई सुरू केल्यानं शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सरकारच्या या भूमिकेचा निषेध म्हणून बाधित शेतकऱ्यांनी यावर्षी काळी दिवाळी साजरी केली. या विरोधामध्ये कैलास खांडबाले यांनी लाक्षणिक उपोषण सुरू केलं असून विविध राजकीय आणि सामाजिक संघटनांकडून त्यांना पाठिंबा मिळत आहे. या पार्श्वभूमीवर मनसेचे सरचिटणीस यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनकर पाटील यांनी तळेगाव या ठिकाणी दामोदर पॅलेस या ठिकाणी बाधित शेतकऱ्यांचा मेळावा आयोजित केला होता. यावेळी बाधित शेतकऱ्यांनी आपली व्यथा यावेळेस मांडली. अन्ना दुसरा विषय असा आहे की आमचा इगतपुरी तालुका म्हणजे घोटी ते त्र्यंबकेश्वर सर्वात पहिले आमच्याकडे पहिल्या धाडणामध्ये जमिनी या पहिल्याच बाधित झालेल्या आहे. त्याच्यानंतर लष्करासाठी जमिनी दिलेल्या आहे. MIDC पण आल्या, पण एक MIDC मध्ये आमचा स्थानिक भूमिपुत्राला तिथं नोकरीच नाही. आता परत फिल्म सिटीचा गाडी आपल्याला आहे. फिल्म साठी 253 आणि परत आता वाढवण बंदर आणि घोटी त्र्यंबकेश्वर आता तो कालपर्यंत 4 पदरी आधी सुप्रेमती त्या रोडची 4 पदरीची हे आता काल मी पडला आलं 6 पदरी. एवढी मोठी शोकांती काय घालणं आम्हाला नवजीविकेचं साधनच राहणार म्हणजे आम्ही उघड्या येऊ. आणि आज माझ्या गावाची परिस्थिती अशी आहे का 50-60 लोकांची घरं उद्ध्वस्त होत आहे. म्हणजे ताटपत्री टाक सुद्धा आम्हाला जागा नाही राहणार. एवढी मोठी शोकांती काय आमच्या इथं साहेबांना त्याचं या गोष्टीचं जास्त हे कारण त्यांनी स्वतःच्या पाहणी लावला केला साहेबांनी. त्यांना पण माहिती आणि साहेबांना पण या गोष्टी साहेब सर्व गोष्टी माहिती सर्वात जास्त आवडीचं नुकसान होत आहे. त्याच्याकरता आमची एक कृती समिती साहेबांच्या मार्गदर्शनाखाली इकडे बघून कृती समिती ऍक्टिव्ह आहे. आम्ही अनेक ठिकाणी इकडे बघून पवार साहेबांनी पण आम्हाला बॅक टू बॅक 2 मिटिंग दिल्या. 2 वेळेस पवार साहेबांनी आम्हाला बॅक टू बॅक मिटिंग दिल्या. त्या स्वतः या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष दिलं. त्यातून चिवडी आली म्हणजे आमचं काम सत्य होणारे विशेष नाही. कारण अन्न मांडल्यानंतर जे न होणारं काम आहे हे अन्न मार्गी लावणार काम आहे असा अण्णांचा स्वभाव. तर मी विशेष करून माझ्या इकडे तालुक्याच्या बाधित होणारे शेतकरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या वतीने अण्णाचं विशेष स्वागत करतो. अण्णाच्या हातून आपल्याला योग्य न्याय मिळावं एवढी अपेक्षा करतो. थांबतो. जय महाराज. घेतली त्याच अण्णांनी सांगितलं उत्तम मी येऊ शकलो असतो पण मी ॲडमिट आहे. आपण जवळजवळ सगळ्या लोकांना आपल्याला माहिती होतं. परंतु अण्णा जसे तिकडनं आले आणि लगेच त्यांनी ठरवलं तत्पूर्वी आपल्या जी काही आपल्या संदीप फाउंडेशनला काही जे धरणं आंदोलन चालू आहे त्या धरणं आंदोलनाने सतत कंटिन्यू कुणी ना कुणी आपल्याला भेट देऊन आपल्याला पाठिंबा देत आहेत. त्यामुळं ते जे प्रेशर ते कंटिन्यू आपल्या सरकारवर आहे. आत्तापर्यंत आपण जवळजवळ 2 उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यापर्यंत आपण पोहोचलो. मुख्यमंत्र्याकडे गेल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपल्याला एक आश्वासित केलं की जी काही कारवाई जी केली ही कारवाई सध्या स्थगित केलेली आहे. तर ज्यावेळेस हे जे कुंभमेळा मंत्री म्हणून गिरीश महाजन या त्र्यंबक रोडवर येतील ते प्रत्यक्ष पाहणी करतील आणि नंतरच पुढचा निर्णय येईल असं त्या दिवसापासून सांगितल्यानंतर तरी पण आम्ही सर्व शिष्टमंडळाने आणि समन्वयाने विचार केला. जरी यांनी सांगितलं असं तर आपलं जे धरणं आंदोलन बंद करायचं नाही म्हणून जरी आम्हाला त्यांनी सांगितलं असं मुख्यमंत्र्यांनी आम्ही त्यांना थांबवता कंटिन्यू सातत्यानं आमचं जे धरणं आंदोलन आपल्या याच्याजवळ चालू आहे ते सातत्यानं चालू आहे. आत्तापर्यंत आम्ही आता जे नवीन कलेक्टर आले जिल्हाधिकारी त्यांच्याशी बोललो. त्यांनाही निवेदन दिले. केडान साहेबांना निवेदन दिले. सर्व मंत्र्यांना सुद्धा आम्ही निवेदन दिले. आणि सत्य परिस्थिती त्र्यंबक रोडची जी सत्य परिस्थिती आहे ती आम्ही सर्वांना कथन केलेली. आम्ही कुठल्याही विकासाला विरोध करणार नाही. जी काही तुम्हाला महानगरपालिका आणि नगरपालिका दोघांच्या मध्यमध्ये जी जागा तुम्ही 50 मीटर घेताय ती आमच्याकडनं 50 मीटर घ्यायला आमचा कुठलाही शेतकरी किंवा त्र्यंबक रोडचा शेतकरी नाही म्हणत नाही. परंतु एवढी 50 मीटरची जागा आपल्याला काहीच गरज नाही असं त्यांना जवळजवळ आम्ही त्यांना सांगितलेलं आहे. परंतु त्यांनी त्या NMRDAने जो काही आपल्यावर अन्याय आणि अत्याचार केला तर खरं जर बघितलं असेल तर प्रत्येक अधिकाऱ्याने जेव्हा जाऊन बघितलं आता काही अनाथ कोणी बोलत नाही पण प्रत्येकाला ही गोष्ट वाईटच वाटली की संपूर्ण परिसर अगदी बंगले घर आणि दादागिरीनं आपले संपूर्ण मोडलेले आणि म्हणून त्या विरोधात आपण या ठिकाणी आंदोलन केलंय. आणि मला खात्री आहे की आपण जनरेटर पुढे आपण प्रत्येक पहिल्या दिवसापासून सांगितलेले एक कोर्टात रस्त्यावरची लढाई कोर्टातली लढाई या लढाया सातत्यानं आपण चालू ठेवायच्या आहे. आणि म्हणून कोर्टात सुद्धा आपण 20-25 लोकांनी आपल्याला स्टे मिळालेला आहे. आणि रस्त्यावरच्या लढाईने खरं आपण सर्वांची ताकद उभी राहिल्यामुळं आज खऱ्या अर्थानं हा जो काही आंदोलन आहे आपले हे जे काही काम चालू होते काल आपल्या जनरेटरमुळे थांबलेले आहे. आणि म्हणून
आज सुद्धा अण्णाने आल्याने अण्णांनी सांगितलं की अशा प्रकारचं माझं सुद्धा म्हणजे प्रत्येक पक्षाने पाठिंबा आहे, सर्वपक्षीय पाठिंबा आहे. आणि अण्णांनी सांगितलं ज्या दिवशी मी ओके होईल त्या दिवशी, आणि त्यांनी पहिल्या दिवशी आपल्याला सांगितलं तर थोडंसं विसंगती झाली की आमचा काही लोकांचा विचार होता अण्णा की आपण जे स्थळी होतो, आपण जे आंदोलन स्थळी त्या ठिकाणी ही मिटिंग झाली तर आणखी जोरदार ही मिटिंग झाली असती. ठीक आहे, आपण इथून गेलं तर आपण तिथं जाणारच आहे. तर एवढी आतापर्यंत जी काही परिस्थिती, ही परिस्थिती आपण अण्णांना सांगितली इथून पुढे जी काही दिशा, जे काही आंदोलन करायचं ते जे अण्णा सांगतील त्या पद्धतीने आपण इथून पुढे आंदोलन करणार आहोत. धन्यवाद. बातमी टाकली होती पहिल्या दिवशी 15 तारखेला का जे कोणी गोरगरीब लोक असतील त्यांच्या 2 गुंठा 1 गुंठा काही शेती विकले, जागा आले, रस्त्याचे जागा दिले, पूर्ण भूमी झाले, भूमी जागा विकून आपल्या घाटे पण दिले. यांचा कमीत कमी मोबदला हा त्यांना मिळाला पाहिजे. पहिल्या दिवशी दिवस करते बातमी टाकली. काही अण्णाचा बातमी दुसरा विषय महिनाभर ते बेदृष्ट होते, त्या साक्षीमध्ये घरामध्ये पडल्यामुळे ते दवाखान्यात होते. बऱ्याच लोकांचा अण्णा काय नाही आले असते अण्णा कधी येत नाही, अण्णा काही करत नाही. सगळ्यात पहिले आपल्याला अण्णा पण जाऊ देतात, याची पण सगळ्यांनी आठवण ठेवली पाहिजे. आपले काही जरी झालं तर सगळ्यात पहिले आता मी आपण पण पुढे सांगतो, ज्यावेळेस तुम्हाला काही गरज पडेल, आता आपल्याला भरपूर लोक भेटतात, कामाला रामराम करणार, आपल्याकडून पैसे गोळा करून घेणार, पुन्हा खर्च करणार. अण्णा तशापैकी नाही. हे पहिले आधी आठवा, आपल्याला 1,00,000 2 लाख रुपये 4 लाख रुपये खर्च जरी आला तरी अण्णा त्यासाठी सदैव आपल्यासाठी बरोबर आहे. हे सगळे गोष्टी लक्षात ठेवून माझी सगळ्यांना विनंती, सगळ्यांच्या जागेला सगळा न्याय भेटला पाहिजे, शरीराला जागांचा मोबदला भेटला पाहिजे. ज्याचं घर केलं तर घरात पण भेटलं, घराचा पण मोबदला भेटला पाहिजे, अशी माझी सर्वांच्या वतीने इच्छा आहे. मी 2 शब्द बोलतो. कामाचे जय महाराज. अण्णा, मला असं सांगावं वाटतं की आज आपण छत्रपतींचे मावळे आहोत. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे शिवछत्रपती. आणि आज इथे परिस्थिती अशी झाली आहे, एनएमआरडीच्या रूपात शेतकऱ्यांच्या नरडीचा घोट घेणारी असुरी वृत्ती. आणि या वृत्तीला आपल्याला लोकशाही मार्गाने लढायचंय. जर लोकशाहीचे नियम तुम्हाला समजत नसतील, लोकशाहीचे नियम जर तुम्हाला माहिती नसतील, ते तुम्ही पाळत नसतील, तर सगळ्या जनतेला लोकशाही मार्गाने लढावं लागणार आहे. अण्णा, मी तुमची स्तुती करत नाही किंवा तुम्हाला हरभऱ्याच्या झाडावर चढवत नाही, परंतु तुम्ही एक राजा माणूस आहात. अण्णांचे तिथे दरबार भरतो, कुणाला माहिती नसेल. आम्ही महिला नवरात्रीच्या काळामध्ये त्यांच्याकडे जातो, सलीम दादांकडेही जातो, आणि इतके दातृत्व आपल्या सोबत आहेत. आज आपल्या मागे खरे सेनापती लढायला पुढे आहेत, त्यामुळे आपण त्यांना सगळ्यांना साथ द्यायची आहे. अक्षरशः अण्णा, आम्ही त्या दिवशी बांगड्या फोडल्या, काळी दिवाळी साजरी केली, आणि आता आम्हाला खात्री आहे की आमचे भाऊ भक्कमपणे आमच्या पाठीमागे उभे आहेत. आमच्या जिजाऊ, आमच्या दुर्गा यांच्यामुळेच आज महाराष्ट्र उभा आहे. त्यांच्यामुळे 2 घास तुम्हाला घरामध्ये मिळत आहेत, आणि त्यांना जर तुम्ही रस्त्यावर आणत असाल तर ही खूप मोठी लोकशाहीची शोकांतिका आहे. आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही भक्कमपणे आमच्या पाठीमागे राहा. आणि जो फुगवाटा इथे निर्माण झालेला आहे, इथेच गर्दी होणार आहे, इथेच चेंगराचेंगरी होणार आहे. आमचे कैलास भाऊ म्हणतात, जखम मांडीला आणि मलम शेंडीला. असं जर होत असेल, अशी जर चुकीची ट्रीटमेंट देत असेल एखादा डॉक्टर, तर तो डॉक्टर बदलायची आता वेळ आलेली आहे. आणि म्हणून अण्णा, मी तुम्हाला विनंती करते की 22.5 मीटर ऐवजी 15 मीटरवर जर आपण ठाम राहिलो तर सगळ्या शेतकऱ्यांचे व्यवसाय वाचतील, शेती सुद्धा वाचतील. ह्या रस्त्याला अण्णा इतक्या शेती आहेत, मग शेतीवर तुम्ही गदा आणताय, शेतकऱ्याचा घास तुम्ही हिरावून घेताय, समोर आलेलं ताट तुम्ही हिरावून घेताय. ही वृत्ती चांगली नाहीये. आणि म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आता इथे महिलांची खूप संख्या कमी दिसते. मला असं वाटतं की इथे जर महिला उपस्थित राहिल्या असत्या, आज जाऊ दे ठीक आहे, आपणच आहोत सगळे, आपलेच घरातले सगळे बांधव आहेत, पण जेव्हा जेव्हा वेळ येईल तेव्हा महिलांची संख्या इथे लक्षणीय दिसली पाहिजे. आणि म्हणून मी सगळ्या पूर्ण बांधवांना विनंती करते की जर तुम्ही सगळ्यांनी एक जरी आपल्या घरातली महिला उपस्थित ठेवली असती तर आज चित्र वेगळं दिसलं असतं. ही तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे. शेतकऱ्यांनी एकत्र येऊन आंदोलन करताना राजकारण करू नये. त्याचबरोबर याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडे देखील शेतकऱ्यांना घेऊन जाण्याचा विश्वास मनसे राज्य उपाध्यक्ष सलीम शेख यांनी व्यक्त केलाय. आपल्या पाठीमागे आम्ही 100% खंबीरपणे उभं राहू. आपण जर बघितलं या ठिकाणी पथकर लावला जात होता, उड्डाणपूल या ठिकाणी बांधला जात होता, त्यावेळेस सुद्धा दिनकर अण्णा असतील, अन्य पक्षाचे लोक असतील, त्या ठिकाणी
तो उड्डाणपूल आणि पथकर त्या ठिकाणी लावू दिलेला नाहीये. तो पथकर त्या ठिकाणी रद्द केलेला आहे. पण मला या ठिकाणी मी आपल्याला सर्वांना विनंती करणार आहे, शेतकरी बांधवांना आणि व्यावसायिकांना विनंती करणार आहे, जर आपल्याला या शासनाकडनं काही साध्य करून घ्यायचं असेल तर आपण कोणीही एक नागरिक म्हणून राजकारणाच्या भानगडीत पडायचं नाही, राजकारण कोणी करायचं नाही. एक नागरिक म्हणून आम्ही सुद्धा त्या ठिकाणी कोणीही राजकारण करणारे एक नागरिक म्हणून हा आपला विषय शासन दरबारी निश्चित हा विषय आपण घेऊन जाऊ आणि आदरणीय राजसाहेब ठाकरेंना देखील ह्या आंदोलनामध्ये याच्यामध्ये भाग घेण्यासाठी आपण त्यांना विनंती करू. आज भयभीत झालेला आहे, शेतकरी भयभीत झालेला आहे, व्यावसायिक भयभीत झालेला आहे, होत्याचं नव्हतं झालेलं आहे. मला वाटतं 90% त्यांचा उद्देश, त्यांचं काम त्यांनी पूर्ण करून टाकलेलं आहे. 10% जी राहती घरं आहेत तेवढीच वाचलेली आहे. आणि मला ती घरं जर वाचवायची असेल, शेतकऱ्यांना जर व्यावसायिकांना जर न्याय द्यायचा असेल, आपण सर्वांनी गुणगाठ बांधली पाहिजे आणि सर्वांनी एकत्रितरित्या शांततेच्या मार्गानं आपण हे आंदोलन यशस्वी केलं पाहिजे आणि गोरगरीब शेतकऱ्यांना आणि व्यावसायिकांना न्याय मिळवून दिला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यावेळी या अतिक्रमण कारवाईमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत असून भाजपच्या राज्यामध्ये मंदिरांची मोठी तोडफोड होत असल्याचा आरोप बिंदू महाराज यांनी केलाय. म्हणजे आदिवासी पूर्ववासी आहे, आम्ही लोक नव्हते, कोणते होते तरी ते जंगल बनवून झोपडा बनवून राहत होते. शेती करायला थोडं बनवून काही एवढं खाऊ पिण्याचं बनवत होते. पण हा सगळं काम सरकार बहुत गलत काम केलं आहे. असं करणं सर्वतः अनुचित आहे. आणि हे नाशिक त्यांनी त्र्यंबकचा केलं, त्यांनी हे तोडफोड आता घोटी बसून त्र्यंबकेश्वर आणि गुजरातचं मार्ग सगळं बनवून राहिले. त्यांना पुढे एवढे मार्ग आहे जसं बायपास निघू शकतात. पण मला बोलायला त्रास होतो, थोडा त्रास आहे, तरी मी सांगतो की ते बायपास रोड बनवा. हजारो आश्रम आहे, महात्मा लोक रोडवर थांबले आहे, त्यांचे आश्रम जातात, मंदिर बसले आहेत ते मंदिर जातात. ते आदिवासी वनवासी जे आहे ज्यांचे आधारवर अभियोग आहे त्यांचं घर मकान जमीन हे जम राहिली, काय करू राहिले. आणि कोणी आला साधू संतकडे बसत होते बीजेपी वाले, मी खुला बोलतो, त्यांनी बीजेपी वाले साधू संत जायचे बसायचे, हात जोडून सांसद पोहोचले. काय केले त्यांनी, काय धर्माला केले. नाशिकचे किती मंदिर तोडले आहे, काही आजच्या विषय नाही आहे, हा जुना आहे. जेव्हा जेव्हा इथे बीजेपी सरकार होती तेव्हा त्यांनी तोडफोड केले आहे, मंदिर तोडले आहे. हा खोटा काम करायला नको. ते आम्ही सगळे माणसं आहे, एकत्र होऊन त्याच्याबद्दल काही केलं पाहिजे, करण्याची गरज आहे. जसं लागेल ते मी तुमची मदत करतो. करण्यात काय आहे. हरिओम हरिओम. महिरावणी येथील या अतिक्रमण कारवाईच्या निषेधार्थ लाक्षणिक उपोषण सुरू असलेल्या या ठिकाणी दिनकर पाटील, सलीम शेख, बिंदू महाराज यांनी भेट देत या आंदोलनामध्ये सहभागी होत राज्य शासनाच्या विरोधामध्ये एकत्र येण्याचं आवाहन दिनकर पाटील यांनी केलं असून गेल्या 4 दिवसांपासून कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन शेतकऱ्यांना भेटण्यासाठी येत असल्याचं सांगत शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ खेळत आहेत. हा धागा पकडत दिनकर पाटील यांनी गिरीश महाजन यांना शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ खेळण्याऐवजी माझ्याशी थेट कुस्ती खेळा असं खुले आव्हान दिलं असून जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आंदोलनासारखं आंदोलन उभारण्याचा इशारा त्यांनी दिलाय. निर्णय असा आहे, पिंपळगाव बाऊला ते पेगलवाडी ते गोटी या दोन्ही रस्त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित होतात, त्यांचे घरं जातात, हॉटेल्स गेले, व्यवसाय गेले. आमचा विकासाला प्रथम विरोध नाहीये, हे लक्षात घ्या. विकास झाला पाहिजे. हे आपलं देशातलं 1 नंबरचं तीर्थक्षेत्र आहे.
सिद्ध संत निवृत्तीनाथ महाराज आहेत आणि महादेव आहेत जे त्र्यंबकराज. खूप मोठं गोष्ट आहे. पण मला एवढीच विनंती सरकारला, अरे तुम्ही शेतकऱ्यांच्या जीवावर का उठले? ओला दुष्काळ जाहीर झाला, काही दिलं नाही. कर्जमाफी करू, ती दिली नाही. आता हे गोरगरिबांचे पोरं 2-5 रुपयाचा धंदा करतात, तुम्ही ते तोडून टाकलं. त्यांचे घरं तोडून राहिले, त्यांचे व्यवसाय. आता जर इगतपुरी तालुका म्हणण्याचा 75% जमीन या अगोदर तुम्ही रस्त्यांमध्ये, धरणांमध्ये, अनेक कामांमध्ये तुम्ही ती जमीन घेतली. आता राहिलेली जमिनीवर तुम्ही रस्ते करतायत, सगळं करतायत. अरे पण तुम्ही हा रस्ता करताय. आता हा समजा NH3चा रोड 60 मीटरमध्ये 6 पदरी होतो, मग तुम्हाला इकडे 100 मीटर का पाहिजे? बरं, पिंपळगाव पाल्यापासून तुम्ही 100 मीटर बेगववाडीपर्यंत करतात, पुढं सोडून देतात, नाशिकमधून सोडून देतात. मग नाशिकहून जी गर्दी येणार आहे ती कशी काय येणार? इमान आहे का वरून काही ठेवलंय तुम्ही? का करतात तुम्ही असं? तुम्हाला पाहिजे ना रोड, जेवढा गरजेचा आहे तेवढा घ्या, अवास्तव घेऊ नका. ही खरी मागणी आहे. बरं, जे नुकसान झालं ना त्यांना इथं बाजारभावापेक्षा जास्त पटीने, जसं समृद्धी रोडला तुम्ही 3-4 पटीने, 5 पटीने दिले, तसं तुम्ही इकडं पण नियोजन करा. घ्या ना मीटिंग. तुम्ही जर आता बिहारला 10,000 रुपये एका घरात द्या मताला, हा इकडे आता 43,000 कोटी रुपये वर्षाला वाटू राहिले लाडक्या बहिणींना, भावांना. मग या 5-50 शेतकऱ्यांना दिल्यावर तुम्हाला रोग येणार आहे का? तिकडच्या रोज शेतकऱ्यांना दिल्यावर यांना काय द्या ना, बसा ना, एक मीटिंग चांगली घ्या ना. मुख्यमंत्री साहेब नेहमी म्हणतात गिरीश महाजन रे, गिरीश महाजन रे. गिरीश महाजन म्हणजे काय, कोण आहे? आले का ते इकडं? 4 वेळा लोक शेतकरी वाट बघतात, एकदा आले नाही. असं का करता तुम्ही? आम्ही तुमच्या आम्ही दुश्मन नाही, तुम्ही आमचे दुश्मन नाही. पण तुम्ही काही तोडगाच काढत नाही. आता इडले आमदार खोसकर आणि सरोजताई, आता हे तर सत्ताधारी लोक आहे, पण यांचं का बरं ऐकत नाही? तुम्ही एक ठोस निर्णय घ्या, मीटिंग घ्या इथं या. मग आता जसे प्रत्येक कशालाही तुम्ही इकडे येतातच ना मुख्यमंत्री महोदय, या ना यांच्यासाठी एकदा. तुम्हाला कुठं पायी यायचंय? 10 मिनिटात विमान येतं, इकडे उतरायला सापडणारे सिटीला. यांची मीटिंग घ्या शेतकऱ्यांची. आम्ही विरोधक, आम्हाला बोलू नका. लागल्या शेतकऱ्यांना बोलवा. आम्ही काही विरोधक नव्हतो. 11 वर्ष वापरून घेतलं आणि काढून दिलं आम्हाला. आम्ही तुमचेच होतो ना, आम्ही काय दूर गेलो याचा विचार करा. तुम्ही यांना बोलवा आणि शेतकऱ्यांना न्याय द्या. यासाठी या दोन्ही रोडच्या शेतकऱ्यांची मीटिंग होती आणि याच्यामध्ये आता सगळ्या 2 समित्या आहे आणि ज्यांच्या जमिनी गेल्या तेच नाही, पण या तिन्ही तालुक्यातले शेतकरी, प्रत्येक जाती धर्माचा माणूस एकत्र होणार आहे आणि याच्यामध्ये भाग घेतील आणि शासनाने यांना निर्णय द्यावा, याच्यासाठी आमची मीटिंग होती. याबाबत राज ठाकरेंकडे काही मुद्दा म्हणा? आम्ही बोलणारच आहे सगळ्या पक्षांशी. महाविकास आघाडीच्या प्रत्येक, मग राजसाहेब असतील, उद्धव साहेब असतील, पवार साहेब असतील, आपले काँग्रेसचे अध्यक्ष सपकाळ साहेब असतील, शेकापचे जयंत पाटील असतील, या सगळ्यांशी आम्ही चर्चा करू. आता उद्या मोर्चा आहे मत्सुरी, हे बिचारे आलेले मत्सुरीवर निवडून आता जमा येतील. आता त्यांना परत यायचे चोरांना, त्याच्यासाठीच मोर्चा आहे उद्या. 96 लाख मतं कमी करावे. तुम्ही बघितलं पश्चिमला 1,12,000 मतं डुप्लिकेट होते. असे हे लोक आहे. लोकांना हा देशच हुकुमशाहीकडे चालला आहे. अहो, हे संविधान वाचवण्यासाठी, लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही लढतोय. आम्हाला काही त्याच्यातून कमवायचं नाही आहे. आम्ही बघतो लोकांसाठी. बस. जय हिंद, जय महाराष्ट्र. या आंदोलनाप्रसंगी मनसे राज्य सरचिटणीस दिनकर पाटील, राज्य उपाध्यक्ष सलीम शेख, राज्य उपाध्यक्ष रतनकुमार इचम, राहुलानंद महाराज, उत्तम खान बहाले, प्रभाकर खरोटे, नवनाथ कोठोळे, संदीप किरवे, शिवाजी कसबे, कैलास मोरे, संपत चव्हाण, शांताराम चव्हाण, भिवाजी भावले, कपिल भावले, उमेश सोनवणे यांसह शेतकरी बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तेवडे, पिंपळगाव, बहुला.